नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत गणेश महाराज सुरुळकर. हे वयाच्या 14 वर्षापासून कीर्तनकार करत आहेत व उच्च शिक्षण म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन देखील करत आहेत. सध्या MBA. चला मग जाणून घेऊया त्यांच्याकडून थोडं आपल्या इतिहासाबद्दल, महाभारत, कल्की या विषयाबद्दल. मग सर, थोडं कल्की या विषयाबद्दल सांगा. कली आणि कल्की या दोन्ही विषयांबद्दल सांगा. कली आणि कल्की या जर बद्दल बोलायचं गेलं तर कली हा अवतार आहे जो राक्षसाचा आहे आणि कलीला मारणारा म्हणजे तारणारा हा जो कोण आहे तर कल्की आहे. म्हणजे तो भगवंताचा अवतार म्हणजे देवाचा अवतार आहे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी लागलेली आहे त्या त्यावेळेस देवाना अवतार घेतलाय. जसं की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. या न्यायानं ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी लागते किंवा धर्मावरती संकट येतं, असुरवृत्ती ज्या वेळेस जास्त वाढली जाते त्या त्यावेळेस श्री भगवान विष्णू अवतारला येत असतो. त्याच पद्धतीनं परित्राणाय साधूनाम विनाशाय दृष्टम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी देवाना अवतार घेतलेला आहे. तसंच कलीला मारण्यासाठी कल्की अवतार येणार. हा दशावतारात 10वा अवतार म्हणजे शेवटचा अवतार असं मानले गेलेलं आहे. ओके, म्हणजे टोटल विष्णूचे एकूण 10 अवतार आहेत. हा, टोटल विष्णूचे 10 अवतार अजून येणार आहे. पहिल्या 9 अवतारांबद्दल थोडं सांगा. पहिल्या 9 अवतार जर बोलायचं गेलं तर जशी युग आहेत त्या पद्धतीत त्याचे अवतार आहेत. जसं की प्रथमतः युग आहे सत्ययुग, त्यानंतर त्रेतायुग, त्यानंतर द्वापर युग आणि मग शेवट म्हणजेच चौथा ते कलियुग. तसं भगवंताचे अवतार दशावतार हे या 4 युगामध्ये विभागले गेलेले आहेत. प्रथमतः मत्स्य, त्यानंतर कुर्म, त्यानंतर वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम आणि कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे हे 10 अवतार आहेत. जसं की सत्ययुगामध्ये बघायला गेलं तर प्रथमतः मत्स्य, कुर्म, वराह आणि नरसिंह हे सत्ययुगातले अवतार आहेत. त्रेतायुगामध्ये वामन, परशुराम, राम हे 3 अवतार त्रेतायुगामध्ये. 3 का तर ते त्रेता म्हणून 3. त्यानंतर द्वापर युगामध्ये कृष्ण आणि बुद्ध आणि मग हा कलीचा अवतार जो आहे त्याला मारण्यासाठी कल्की अवतार घेणार आहे म्हणून हे कलियुग. असे हे 4 अवतार, 4 युग आणि त्याबद्दलचे हे 10 अवतार आहेत. बऱ्याच लोकांची अशी कन्सेप्ट आहे की सत्ययुगानंतर द्वापर युग असलं पाहिजे, द्वापर युगानंतर त्रेतायुग असलं पाहिजे आणि त्यानंतर कलियुग असलं पाहिजे. कारण की त्यांना सायकोलॉजिकली असं वाटतं की द्वापर या शब्दाचा अर्थ 2 होतो आणि त्रेता या शब्दाचा अर्थ 3 होतो. पण तसं नसून ते विष्णूचे जे अवतार त्या युगात घेतलेले आहेत त्याच्यावरनं ते अवलंबून आहेत. म्हणजे त्रेतायुगमध्ये त्याला अधिक आहे कारण की त्यात विष्णूने 3 अवतार घेतलेले असं आहे ना ते. बरोबर आहे. कसं आहे, 4 अवतार. सत्ययुग हे 4थं युग म्हणजे पहिलं प्रथमतः युग सत्ययुग, त्यानंतर त्रेता, त्यानंतर द्वापर आणि त्यानंतर कलियुग. बघायला गेलं तर भगवंताचे 4 अवतार हे झाले ते सत्ययुगामध्ये झाले, त्यामुळे ते सत्ययुग झाले. त्यानंतर त्रेता म्हणजे 3 अवतार झाले. उतरती काळ म्हणतो त्या न्यायानं 3 अवतार त्रेतामध्ये झाले, 2 अवतार द्वापरमध्ये आणि आता जो कलियुगामध्ये येणार आहे अवतार तो जो कल्की म्हणून हा अवतार 1 म्हणून हे कलियुग असे त्याची विचारधारणा बनवलेली. कलियुगाची सुरुवात कशी झाली व कल्कीचा इम्पॅक्ट कसा असणार आहे, कलीचा इम्पॅक्ट कसा असणार आहे? कली हा मूळचा राक्षस आहे. ज्यावेळेस इंद्रदेवाला ऋषी दुर्वासाने श्राप दिला की बाबा तू जास्त दिवस जगणार नाही, त्यावेळेस त्या ऋषींचे श्राप सुद्धा खरे ठरायचे. आत्ताच्या लोकांचं नाही सांगू शकत, पण त्यावेळेस त्यांच्या वाचस्पती होते, वाचेतनं जे बोलल ते खरं व्हायचं. त्या न्यायानं ज्या वेळेस त्यांना श्राप दिला इंद्रदेवाला, त्यानंतर इंद्रानं साऱ्या देवानी एकत्र येऊन आराधना केली श्री विष्णूची. श्री विष्णूची आराधना केल्यानंतर विष्णूने सुचवलं की तुम्ही समुद्र मंथन करा. समुद्र मंथनानंतर जे अमृत येईल ते प्राशन केल्यानंतर तुम्ही अमर व्हाल. मग ते अमृत प्राशन करणं गरजेचं होतं देवांसाठी, पण त्यांच्या अंगामध्ये ताकद नसल्यामुळं समुद्र मंथन करायचं म्हटल्यानंतर बाबा रे खूप मोठी गोष्ट आहे, मग आता करायचं काय. तर त्यावेळेस त्यांनी राक्षस आणि देव यांनी विचार एक करून हे समुद्र मंथन केलं. त्या समुद्र मंथनामधनं जे विष आलं
ते शंकर भगवान परमात्म्यानं ते प्राशन केलं आणि जे अमृत आलं ते ह्या देवानी घेतलं. त्याच वेळेस काय झालं, कली राक्षस जो आहे त्या विषाचा एक थेंब त्या कली राक्षसाच्या अंगावरती पडला. अंगावरती पडल्यामुळे त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. पण ज्यावेळेस अमृत पित असताना देवांच्या हातून एक थेंब पडला आणि त्याच्याच मुखात गेल्यानंतर तो सुद्धा अमर झाला. मग त्यावेळेचे सगळे राक्षस आहेत ते सगळे मेले, त्यांनी काय अमृत दिलं नाही. कारण भगवंत श्री विष्णूनं मोहिनीचा अवतार घेऊन त्यांना भुलवलं आणि फक्त हे जे अमृत होतं ते फक्त देवांनाच दिलं. पण चुकून एक थेंब त्याच्या मुखामध्ये पडल्यामुळं कली अजून सुद्धा अमर आहे आणि त्या अमरत्वानं तो अमर असल्यामुळं तोचा प्रभाव जास्त आज या कलियुगामध्ये दिसतोय. त्याचा अंत करण्यासाठी कलीचा अंत करण्यासाठी कल्की अवतार घेणार आहे. म्हणजेच भगवान श्री विष्णू हा 10वा अवतार येणार आहे. म्हणजे जसं 8 चिरंजीवी अमर आहेत तसं जे 8 चिरंजीवी आहेत त्यांचं पण काही तर पुरातत्व आहे. त्या भगवंताशी एक निष्ठता असल्यामुळे ते आजही चिरंतर आहे. तर 8 चिरंजीवी म्हणजे सांगा. 8 चिरंजीवी मध्ये प्रथमतः येतात ते हनुमान. त्यावेळेस हनुमंतांना चिरंजीव राहण्याचं हे जे वरदान आहे ते आई सती मातेने दिले, म्हणजे रामाच्या सीतेनं दिलं. त्या सीतेनं त्यांना सांगितलं की तू चिरंतर भगवान रामाचा तू भक्त आहेस, तर राम भक्तासाठी कायमस्वरूपी तू चिरंतर जीवन जगशील असं त्यांना सांगितलं गेलं होतं. हे पहिला हनुमंत. त्यानंतर बळी. बळी म्हणजे कोण तर राजा होता, पण तो होता कोण, मूळचा राक्षस होता. त्यानं सुद्धा यज्ञ केला आणि पूर्ण सृष्टी ही त्याच्या ताब्यात येईल यासाठी तो यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये सगळे ब्राह्मण लोकांना तो दान वाटत होता. त्यावेळी भगवान श्री विष्णूनं अवतार घेतला, तो वामन रूपात. त्या वामन रूपामध्ये अवतार येऊन बळीला 3 पावलं जमीन मागितली. ते 3 पावलं जमीन अशी मागितली, सगळे ब्राह्मण हसायला लागले, हा दिसायला लहान मुलगा, हे 3 पावलं कुठं व्यापायची. भगवान परमात्म्यांना देतो तुला 3 पावलं असं बळीनं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणजेच वामन अवतारातला बटुक अवतार आपण त्याला म्हणतो, तो बटुक अवतार एवढा मोठा झाला की प्रथमतः पहिलं जे पाऊल होतं त्यानं स्वर्गलोक व्यापून घेतलं, दुसरं पृथ्वी लोक व्यापून घेतलं, तिसरा जो पाय आहे तो कुठं ठेवायचं म्हटल्यानंतर बळी म्हटला माझ्या डोक्यावरती ठेव. पण बळीला त्या पाताळामध्ये गाडला. तो आजही पाताळात आहे. तर देवानं पाताळात पाठवल्यामुळे तो आजही चिरंतर आहे, तो चिरंजीवी आहे आज. त्यानंतर बिभीषण म्हणजे रावणाचा सक्का भाऊ, तो सुद्धा रामाकडे आला. का आला, आता त्याला काही रावणाच्या गोष्टी पटत नव्हत्या. त्याने सांगितलं देवाशी वैर करून आपला फायदा नाही, पण रावणाला सुद्धा देवाशी वैर करूनच त्याला मोक्ष प्राप्त करायचा होता. ज्यावेळेस बिभीषण इकडे आला, त्यानंतर आल्यानंतर ज्यावेळेस लंकेचं युद्ध झालं, युद्ध झाल्यानंतर त्याला राजगादीवरती बसवला. पण त्यावेळेस रामाने त्याला आशीर्वाद दिला की तू सुद्धा चिरंजीवी कालावधीपर्यंत तू जगू शकतोस. त्यांच्यावर एक मन देखील आहे, घर का बेदी लंकड आहे. हा बरोबर. त्यानंतर परशुराम सुद्धा भगवंताचाच अवतार आहे. म्हणजे परशुरामाचा अवतार हा 5वा अवतार आहे. नाही 6वा अवतार परशुरामाचा आहे. परशुराम हा आई रेणुकाचा आणि जमदग्नीचा पुत्र. त्या आई रेणुका मातेचं व्रत होतं. व्रतासाठी काही गोष्टी घडल्या होत्या, त्यांचा पूर्व इतिहास पाहायला गेलो तर त्याने काय झालं की ज्यावेळेस पाणी भरण्यासाठी गेलत्या त्यावेळेस हुडकत आपल्या पतीचा धावा करण्यासाठी, पतीला हुडकण्यासाठी गेल्या होत्या. पती म्हणजे जमदग्नी एका वारुळामध्ये बसले होते आणि तपश्चर्या करत होते. त्याला वाटलं की या ठिकाणी पती असतील म्हणून तिनं त्या वारुळामध्ये हात घातला. हात घातल्यानंतर त्या जमदग्नीची जी दाढीची केस आहेत ते त्या हाताला लागले. त्याच्यापासून एक म्हणजे फोड उठला. तो फोड उठल्यानंतर तिने खाजवल्यानंतर तो हळूहळू फोड एवढा मोठा झाला. 9 महिने 9 दिवस तळ हाताच्या म्हणतो ना आपण, फोडाप्रमाणे तुला वागवलं. बोलताना आपण आईवर बोलत असते की बाबा तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुला आम्ही जगवलं. तसं आई रेणुका मातेने सुद्धा तळ हातावरती तो फोड जपला. 9 महिने 9 दिवसानं तो फोड फुटला. त्याच्यातून परशुरामाचा जन्म झाला. परशुरामाचा जन्म झालता यासाठी की निष्क्षत्रिय कोणीच राहणार नाही, शस्त्रधारी कोणीच ठेवायचं नाही.
पूर्ण किती 21 वेळा त्यानं ते युद्ध करून क्षत्रियांना हरवलेलं आहे आणि तोही चिरंजीवच आहे कारण तो साक्षात भगवान परमात्माच आहे. त्यानंतर जो पुढचा जो अवतार आहे तो जे चिरंजीव आहे त्यामध्ये वेदव्यास म्हणजेच व्यासमुनी तेही भगवान परमात्म्याशी रिलेटिव्हच आहेत कारण 18 पुराण त्यानंतर गीता ह्या सगळ्या गोष्टी लिहिणारे तेच आहेत. 4 वेद म्हणून त्यांना वेदव्यास म्हटले. वेदव्यास. त्याचबरोबर त्यांनी 18 पुराणाचा अभ्यास केला. त्यांनी तेच 18 पुराणे त्यांनी स्वतः लिहिलेले आहेत. जसं की 17 पुराणांचा अभ्यास झालता पण 17 पुराणे एवढी वाचणार कोण. त्यावेळेस मग त्यांनी महापुराण भागवत श्रीमद भागवत म्हणतो ना आपण ते 18वं महापुराण आहे. ते 18 महापुराणात पैकी हे जे 18वं महापुराण आहे श्रीमद भागवत ते या 17ही पुराणाचा सार म्हणून ते भागवत महापुराण आहे. हे सुद्धा लिहिलेलं आहे व्यासानीच. त्यातले ते वेदव्यास हे सुद्धा एक चिरंजीवीच आहेत. त्यानंतर कृपाचार्य जसं की कृपाचार्य बघायला गेलं तर हे द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या सानिध्यात अर्जुन हे जे 5 पांडव 100 कौरव यांच्या रिलेटिव्ह होते. जसं की कृपाचार्यांचा एवढा धर्मनिष्ठ होते ते कर्मनिष्ठ होते धर्मनिष्ठ होते पण चुकी एवढीच झाली की ते परपक्षाकडून लढले जे दुसऱ्या पक्षातून लढले. कृपाचार्य होते कृपेचा सागर होते पण चुकीच्या बाजूने लढल्यामुळं त्यांना ते चिरंजीवी पद अजूनही भोगता येते. 8 चिरंजीवीपैकी एक अवतार म्हणजे अश्वत्थामा. जो अश्वत्थामा म्हणजे द्रोणाचार्यांचा मुलगा. ज्या महाभारतामध्ये द्रोणाचार्य म्हणजे कोण तर बाबा अर्जुनांचे गुरु या 5 पांडवांचे 100 कौरवांचे गुरु आहेत. त्यांचा मुलगा त्यांच्या मुलावरती एवढं प्रेम होतं द्रोणाचार्यांचं की एवढं प्रेम की ते प्रेमापोटी काहीही करायला तयार होते. त्यांनी प्राण सोडला पण त्याच वेळेस सोडला की त्यांना कळालं की माझ्या अश्वत्थाम्याचा मृत्यू झालाय. तो छलकपटाने केलता श्रीकृष्णाच्या सांगण्यावरनं. हत्ती मारला अश्वत्थामा हत्ती मारला आणि द्रोणाचार्य सांगण्यात आलं की अश्वत्थामा मेला. आणि कधी न खोटं बोलणारा म्हणजे कधीच खोटं बोलणार नाही अशी पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठिर याची उल्लेख होता की बाबा कधी न खोटं बोलणारा. त्याला सांगितलं की अश्वत्थामा खरंच मेला का. त्यावेळेस म्हटले हो अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा मेल्यानंतर हाय त्या ठिकाणी महाराज प्राण सोडला. म्हणजे एवढी त्यांची ख्याती होती. गुरुद्रोण हे पुत्रप्रेमी होते आणि त्यांचा पुत्र हा दुर्योधनाचा अगदी जीवलग मित्र. आणि ज्यावेळेस दुर्योधनाचा प्राण जात होता त्यावेळेस अश्वत्थाम्याला वाईट वाटलं शेवटी माझा मित्र आहे. मित्रापाशी गेले म्हणले जिथून ही सुरुवात झाल्या त्याचा नायनाटच हे मूळ संपून टाकतो. म्हणून द्रौपदीच्या 5ही मुलांना त्याला वाटलं काय की ही 5 पांडव आहेत. रात्रीचा त्यानं ते युद्ध करण्यासाठी गेला. रात्रीचा प्रसंग बघितला सगळे झोपलेले असतात म्हणला. त्या प्रसंगाला अवधान करून तो रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेस गेल्यामुळं 5 जण झोपलेली पण ती 5 पांडव नसून 5 पुरळ होती म्हणजे मुलं होती द्रौपदीची. त्या 5 जणांचं मुंडकं त्याने छाटलं. ते 5ही मुंडकी घेऊन आला आणि दाखवलं दुर्योधनाला. त्यावेळेस दुर्योधन म्हणायला लागला ह्या निष्पाप जीवानं काय केलं. पण जसं समजल्यानंतर चुकी झाली म्हणून ब्रह्मांडच हे राहणार नाही म्हणून त्याने काय केलं तर ब्रह्मास्त्र सोडलं वरती. आणि ते ब्रह्मास्त्र सोडल्यामुळं म्हणजे एकही आता 5 जण तर मारलेली पण उत्तरेचा मुलगा म्हणजे अभिमन्यू आणि उत्तरेचा मुलगा राजा परीक्षिती तो गर्भात होता. त्याला मारण्यासाठी ब्रह्मास्त्र वरती सोडल्यानंतर ते श्रीकृष्णाला आवडलं नाही आणि त्यावेळेस श्रीकृष्णाने त्याला श्राप दिला. ते ब्रह्मास्त्र त्याच्या हातातच हो सगळं. श्रीकृष्ण म्हणजे तो साक्षात भगवंतच त्याला काय कुठलीही गोष्ट कमतरता तिन्ही युगांचं. त्यानं काय केलं ते ब्रह्मास्त्र तर मिटवलंच पण ह्याला श्राप दिला की तू ही चिरंजीवी असाच राहशील म्हणून त्यावेळेस त्याला श्राप दिला. तो आजही चिरंजीवी. आणि मग 8वे जे आहेत ते महर्षी मार्कंडेय हे शंकराचे खूप मोठे भक्त होते. शिवलिंगाची पूजा करत असताना यम आला न्यायला पण यम आल्यानंतर त्याचा काही प्रभावच पडत नाही. शेवटी ते यम मागे गेले. तेव्हापासून आजही ते चिरंजीवी. म्हणजे नामाची महती नाम तारून नेऊ शकतं. मारताना सुद्धा
जर नाम मुखात असेल तर तो देवापर्यंत जातो. अजामेळा पापराशी नामे गेला वैकुंठाशी. अजामेळा आयुष्यभर पापच केलं, पुण्य केलंच नाही, फक्त चुकून संतांची संगत लागलेली पत्नीला, आणि पत्नी सांगावं की या मुलाचं नाव नारायणा ठेवा, पण नारायणाचं नाव ठेवलं आणि नारायणामध्ये जीव अडकला आणि तो जो अजामेळा आहे पापच करत होता. शेवट क्षण आला आणि शेवटच्या क्षणा जीव गुंतला त्याचा कुठं तर नारायणामध्ये, म्हणजे मुलाच्या मध्ये गुंतल्यामुळं नारायण हाक मारली आणि साक्षात भगवान परमात्म्याचे दूत आले त्याला न्यायला. म्हणजे जन्मभर पाप केलं, आयुष्यभर पाप केलं, मरताना फक्त एकदा देवाचं नाव घेतलं तर त्याला स्वर्ग भेटला. म्हणजे नामाची महती एवढी खूप सर्वश्रेष्ठ आहे. जसं की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. सत्ययुगामध्ये माणसं खूप वर्ष, लाखो वर्ष जगायची, वर्ष बदलत आलं, परत द्वापर आलं, त्रेता आलं, द्वापर आलं, कमी 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 होत. आता शतगणिले ते अर्धरात्र काय. जसे की कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य आहे. तुकोबाराय म्हणतात अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय. मध्ये बालवतो पीडा रोग क्षय, काय भजनास उरले ते पाहे का. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 100 वर्षातली 50 वर्ष गेली झोपण्यात, 50 वर्षामध्ये बालत्व आहे, पीडा आहे, क्षय आहे, आरोग्य, या सगळ्या गोष्टी करत करत तुमच्याकडे किती राहिलेत, म्हणजे किती तुम्ही भगवंताचं नामस्मरण करून त्याला प्राप्त करून घेऊ शकता. या कलियुगामध्ये एकच करायला सांगितलं. या कलियुगामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर एकच करावं की नाम घ्यावं, नाम देवाचं घ्यावं. जशी संतांच्या नामात सुद्धा ताकद आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती वृत्ती नाहीशी कर, जी वाईट वृत्ती नाहीशी झाली की तुला ज्ञान मिळेल. ज्ञान मिळालं की जीवन मार्ग सोपा होऊन जातो, म्हणून सोपान देव. सोपं जीवन झालं की आत्मा मुक्त होतो, म्हणून मुक्ताई. मुक्त होण्यासाठी काय करावं, नाम देवाचं घ्यावं. एकनाथ, जो या अनाथांचा नाथ आहे, एकच देव आहे. सर्वाकटी राम देहा देही एकच आहे. तो एक देव, त्याचं नाम घे, नाम देवाचं घे. कोणत्या देवाचं घे, तुका राम. राम राम जरी म्हटलं तरी 108 वेळा पुण्य मिळतं. राम 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 म्हणून पहिली लोक जे आहेत ना ते राम राम घालायचे, त्याच्यात 108 वेळा पुण्य मिळायचं. जर आपण मुळाक्षर बघितली तर त्या राम या अक्षरात बघितलं तर रा अधिक आ अधिक म असे 3 अक्षर उच्चारले जातात. दिसताना 2 दिसतात राम, पण ते उच्चारताना आपण 3 रा आ आणि म. र हे 27व्या क्रमांकाचं अक्षर आहे. दुसऱ्या अक्षर म्हणजे आय, आणि जे 25वं अक्षर आहे ते म आहे. 27 अधिक 2 29 अधिक हे 25 54, 54 अधिक 54 90 108. म्हणजे राम राम जर म्हटलं तर 108 वेळा पुण्य मिळतं. म्हणून पहिल्यातली लोक राम राम म्हणायची. आता काय हाय हल्लो बाय या गोष्टी करून काय आपल्याला प्राप्त होत नसतं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सत्ययुगात लोकांचं आयुष्य फार मोठं असायचं, हजारो वर्ष असायचं. त्यामुळे त्यांना ते तपश्चर्या करत होते, योग करत होते. आत्ताचं लाईफस्टाईलच असं आहे की आपलं आयुष्यच कमी आहे. ह्या काळानुसार देवाचं नामस्मरण करणं म्हणजे एक प्रकारचं हे, कायम नामस्मरण करणं म्हणजे एक प्रकारचं हेच आहे, ध्यान करणं. प्रत्येकानं नामस्मरणच केलं पाहिजे, कारण त्याच्यात सुद्धा आमचा तुमचा जन्म कशासाठी. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पटा बाधिकेचा. भगवान परमात्म्यानं एवढी योनी निर्माण केल्या, 1,83,99,999 योनी निर्माण केल्या. आणि मनुष्य देह असा निर्माण केला की बाबा पाहिलं 1,83,999,999 योनी निर्माण झाल्यात. मागं वळून बघितलं भगवंतानं तर एक सुद्धा नाम घेत नाही. काही केली भूचरे, भूचर, खेचर, वंचर, जलचर, सर्वत्र योनी निर्माण केल्या. पशु पक्षी, आकाशातनं फिरणारी, वनातनं चालणारी, सर्वत्र निर्माण केल्यात. पण कोण कुत्र्यांनी, मांजरांनी, डुकरांनी कधी देवाचं नाव घेतलेलं ऐकलंय का? घेतच नाही. त्यांना ते ज्ञानच नाही. ज्ञान फक्त हे मनुष्य देहाला आहे. म्हणून हा मनुष्य देह 3.5 हाताचा भगवंतानं फुकट दिला. त्याला दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, येणे तू जोडसी नारायण नाशी जीव पण भवरोगा. म्हणजे या इंद्रियाने हाताने टाळी वाजवा, पायानं पंढरीची वारी करा, डोळ्यानं त्याचं मुख पहा, कानानं त्याची कीर्ती ऐका, आणि वाचेनं सतत त्याचं नाम घ्या. येणे तू जोडसी नारायण, यानं भगवंत आपला असं करून घ्या. सर्वश्रेष्ठ भक्ती सांगितली, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. 9 विधा भक्ती आहेत, जसं की श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरणम,
पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम अशा 9 प्रकारच्या भक्ती आहेत. त्यातली श्रवण म्हणजे ऐकणं. जसं आपला कली आहे ना, कली तरुण जाण्यासाठी नाम सर्वश्रेष्ठ आहे. कथा कीर्तन श्रवण करणं सर्वश्रेष्ठ आहे. पहिल्यांदा जर कली कुठं आला असेल तर या कलियुगाची सुरुवात झाली ती अशी की ज्यावेळेस उत्तरेचा आणि अभिमन्यूचा मुलगा म्हणजे अर्जुनाचा नातू हा परीक्षितीचं राज्य आल्यानंतर एवढं सुंदर राज्य चाललेलं, एवढं सुंदर कलीची सुरुवात सांगतोय तुम्हाला. ज्यावेळेस द्वापर युगामध्ये परीक्षिती राजा वनात गेला, वनात जात असताना पाहिलं त्यानं तर 3 पाय नाहीत एका बैलाला, एकाच पायावरती उभा आहे. पुढे बघितलं तर एक गाय आहे, पण त्या गायीला आणि त्या बैलाला एक मनुष्य मारतोय म्हणल्यानंतर त्याला वाईट वाटलं. ते गेले, तलवार काढली, म्हणले तुझा इथंच शिरशेत करेन. कोण आहेस तू, काय ह्या मुख जनावराला मारतोस? त्यावेळेस त्या गायीपाशी गेले, ते काय बोलला नाही. गायीपाशी गेले, गायी ही पृथ्वी होती आणि तो जो होता 3 पायाचा तो धन होता. त्यांना विचारलं काय झालं, त्यावेळेस समजलं ना पृथ्वीवरती अत्याचार वाढलाय. त्यानंतर कली, तो जो मनुष्य मारत होता तो कली होता. त्याला विचारलं तू कोण आहेस? बाबा मी कली आहे आणि आता माझं युग चालू होणार आहे, म्हणजे अधर्मावरती जास्त माझा भर असेल. मग त्यावेळेस सांगितलं तू माझ्या राज्यात राहू शकत नाहीस. मग मी जाऊ कुठे? त्यावेळेस सांगितलं जा जिकडं वाईट वृत्ती आहे तिकडं जा, जिथं खोटं आहे तिथं जा, जिथं अंधकार आहे तिथं जा, माझ्या उजेडामध्ये काय येऊ नकोस. म्हणले तुम्ही जुगारात जा, दारूत जा, जिकडं अधर्म आहे ना तिकडं जा, वाईट वृत्ती आहे तिकडं जा. ते म्हणले एवढ्यात चालत नाही, दुसरं मला चांगल्या ठिकाणी सांग. ते म्हणले सोन्यात जा. सोन्यात जा म्हटलं, त्यांना माहित नाही की माझ्या डोक्यावरती मुकुट सुद्धा सोन्याचा आहे. त्याला कलीला जा म्हटल्यानंतर कली अदृश्य झाला आणि काही वेळातच त्यांच्या मुकुटात जाऊन बसला. मुकुटात डोक्यात गेला आणि एकदा का डोक्यामध्ये कली आला की या कलियुगात आता तुम्ही बघताय कसा अधर्म चाललाय, तो सुद्धा अधर्म करायला लागला. पहिला अधर्म परीक्षितीने केला. त्यांना दिवसभर फिरले पण कुठेही शिकार भेटली नाही. शिकारीलाच गेलते ते, जंगलात फिरले, कुठेही शिकार भेटली नाही. पुढे एक कुटी होती, ती कुटी होती शमी ऋषींची कुटी होती. त्या शमी ऋषींच्या कुटीत गेले, पाणी मागितलं. पाणी मागितल्यानंतर ऋषी तपश्चर्या करण्याचा नियम असा असतो की कोणी जरी आलं आणि कुठं उठायचं नाही. त्यावेळेस त्यांनी विचारलं शमीला की बाबा पाणी द्या 2-3 वेळा, पण डोक्यामध्ये कली असल्यामुळं वाईट वाटलं त्यांना, मला दिलं नाही पाणी. बाहेर गेले, एक मेलेला सर्प आणला आणि त्यांच्या गळ्यामध्ये टाकला. मेलेला सर्प टाकला आणि तिथून निघून गेले. शमींचा मुलगा शृंगी आला आणि पाहिलं ते, म्हणजे हे कुणी माझ्या वडिलांविषयी केलं, ज्यानं हे केलंय त्याला 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प येऊन चावणार आणि त्यानं त्याचा मृत्यू होणार. हे समजल्याबरोबर ज्यावेळेस जे ऋषी होते ते ज्यावेळेस ध्यानमधून बाहेर आले, त्यांनी विचारलं तू श्राप कुणाला दिलास? तर बाबा हे सगळी हकीकत सांगितली. तुरंत ते जाऊन परीक्षितीला भेटले आणि सांगितले की 7 दिवसानंतर तक्षक नावाचा येऊन तुमचा मृत्यू होणार आहे. 7 दिवसानंतर तक्षक नावाचा सर्प येऊन माझा मृत्यू होणार. हे समजतात. महाभागवत असणाऱ्या शुकदेवाखंड राजा परीक्षितीनं फक्त 7 दिवसामध्ये भगवंताच्या चरित्राचं, लीलांचं, नामाचं गुणवर्णन ऐकलं तर 7व्या दिवशी त्याला मोक्ष मिळाला. देह तिथं होता, आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला. आत्मा या परमात्म्या परम भेटी झाली. आत्मा हा त्याचा परमात्म्यामध्ये निघून गेलता, फक्त देह तिथं होता. निमित्त तेच होतं, तक्षक नावाचा सर्पाला चावला आणि त्यानं मृत्यू झाला. पण नाम सर्वश्रेष्ठ होतं म्हणून श्रवण सर्वश्रेष्ठ मानलं गेलं. पण श्रवण करावं तर देवाचं करावं म्हणून श्रवणम, त्यानंतर कीर्तन, भजन, स्मरण, अशा ह्या सगळ्या 9 विधा ज्या भक्ती आहेत. इथपर्यंत कोण जाऊ शकतं का? नाही. म्हणून कलियुगा माझी काय करावे? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. नाम घ्या, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. एक नाम तरुण येऊ शकतं. मग नामाला खूप महत्व दिलं. जसं की बाबा झालतं असं की कलियुग कसं असेल, या 4ही भावंडांना 5ही भावंडांना पाठवलेलं होतं. म्हणजे 5 ठिकाणी 5 गेले. 5 पांडव. कोणतं ह्याच्यात सांगायला तुम्ही कोणत्या श्रीकृष्णानं 5 पांडवांना सांगितलेलं की तुम्ही 5 ठिकाणी जावा. ओके. ते 5 ठिकाणी गेले. प्रत्येक जण बघतात कुणाला वाईट, सगळ्यांना वाईट दिसलं. एकालाच फक्त चांगलं दिसलं की वरनं एक मोठा दगड येतोय. दगड येत असताना
झालं तर असं की एक सगळ्यांना मारत आलाय तो, हम्म. पशु उदे पक्षी उदे किंवा झाडी उदे ते सुद्धा तोडत आलाय. फक्त एक गवताची काडी आणि ती त्याला अडवते. याचा अर्थ काय? सगळ्यांनी सांगितलं आम्ही खूप वाईट भयंकर बघितलं, नको सांगण्यासारखं आहे ते. हम्म. ते म्हणले, शेवटला विचारलं बाबा तू काय पाहिलंस? हम्म. अर्जुन म्हणाला मी देवा असं पाहिलं की एक मोठा भला मोठा दगड यायला लागलाय हम्म. आणि एका गवताच्या काडीला थांबतो. याचा अर्थ काय? बरे या कलियुगामध्ये सुद्धा असंच होणार आहे. कलियुगामध्ये एवढा अधर्म वाढेल, एवढा अधर्म वाढेल की या कलीचा प्रभाव एवढा वाढेल, खूप संकट येईल, पण त्याच्यावरती टिकणार कोण? जशी गवताची काडीने टिकवलं तसं ते नाम, त्या नामावरती टिकलं जातं. नाम कुणाचं? तर त्या देवाचं. हे दशावतार आहेत ना, कोणाचंही नाव घ्या, तुमचा उद्धारच होणार आहे. तर ते घेत असताना प्रेमानं घ्यावं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ याला. देवाला दुसरं आवडत नाही. देवाला फक्त तुम्ही प्रेम किती करताय आणि तुमचा भाव कसा आहे यानं देव लगेच प्राप्त होतो. भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळी विना शक्ती बोलू नये. जसं भाव असला तरच प्रेम घडतं आणि देव प्रेमानंच भुकेलेला आहे. देवाला सगळं काय, देवानंच ही सृष्टी निर्माण केलेली आहे. फक्त त्याला आपण प्रेम दिलं की तो आपला असं होत असतो. आणि कलियुगामध्ये सुद्धा हेच होणार आहे की आता अधर्म खूप वाढत चाललाय आणि या अधर्माचा नाश करण्यासाठी देव अवताराला गेलेला आहे. धर्म रक्षाव या अवतार घेसे आपल्या पाळीसी भक्तजना. भक्तांचं रक्षण करणार आणि अधर्माचा नाश करणार. भक्ताराके पायापाशी दुर्जनाशी संवारी. भक्तांना तो पायापाशी ठेवतो आणि दुर्जनाचा नाश करतो. यासाठी त्याचा अवतार असतो कल्की अवतार. हा, त्याच पद्धतीने तो कल्की अवतार घेऊन या कलीचा नाश करतो. अवताराबद्दल थोडं सांगा, कशा पद्धतीने ते येणार, कल्की- कसे ते 8 चिरंजीव त्याला मदत करणार. कल्की अवतार जो आहे ना, तो कल्की अवतार पाहायला गेलं तर हा भगवंताचा अवतार आहे, 10वा अवतार आहे. जसं की आता कलियुग, या कलियुगाची जे आयुष्य आहे ते 4,32,000 आहे. त्यातली 5,000 वर्ष आता तरी झालेली. अजून खूप त्याचा प्रभाव आहे. आता तुम्ही बघताय कोरोना सारख्या महामारी आल्या, खूप गोष्टी अशा घडल्या, मनुष्यही तसं वागायला लागला. खूप नको त्या पद्धतीचा मनुष्य वागायला लागला. आज त्याला नाती-गोती सुद्धा कळत नाही, एवढा मनुष्य वाईट वागायला लागलाय. आत्तापासून जर ही सुरुवात असेल, एका ठिकाणी असा उल्लेख पण आहे, देखो रे देखो देखो भाई ऐसा कलियुग आएगा, बात बात पे बच्चा बच्चा बाप को आंख दिखाएगा. एवढं वाईट कलियुग येणार आहे. त्याला बाप कळणार नाही, आई कळणार नाही, माझं कोण तुझं कोण, खरं काय खोटं काय हे सुद्धा कळणार नाही. तो अधर्मामध्ये नाश करणार, हे कलीचा प्रभाव आहे. आणि तो प्रभाव एवढा वाढेल की नको नको वाटायला लागेल. त्यावेळेस हा कल्की अवतार येणार आहे. कल्की अवतार पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती बसून हातामध्ये तलवार घेऊन येणार आहे. आणि त्याचं उदाहरण जर बघायला गेलं तर जयपूरमध्ये एक मंदिर आहे, कल्कीचंच मंदिर आहे. अजून अवतार व्हायचंय पण त्या कल्कीचं मंदिर आहे. आणि देवदत्त नावाचा त्याचा घोडा आहे, जो पांढरा घोडा म्हटला ना ते देवदत्त नावाचा आहे. आणि ते मंदिर ज्यावेळेस बांधत होते आणि ती मूर्ती ज्यावेळेस बसवली, त्याचा घोडा सुद्धा बसवला, तर त्या घोड्याच्या पायाला थोडं लागलेलं, म्हणजे इजा झाली. त्याने ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला पण झाली नाही. ते आता सुद्धा तुम्ही बघू शकता, सायन्स सुद्धा तिथं पर्यंत पोहोचलंय की तो घाव भरायला लागलाय. भरत आता तो घाव भरतोय. ज्या दिवशी तो पूर्णपणे घाव भरल, म्हणजे तो निर्जीव घोडा आहे पण त्याच्यात सजीवासारखी प्रगती व्हायला लागली. हिथूनच ही सुरुवात झाल्या. जशी कलीचं महामारी, कलीचा जेवढा तुमच्यावरती प्रभाव पडतोय तसं देवांनी सुद्धा अवताराची प्रोसेस चालू केलेली आहे. आणि कलियुगामध्ये जर नाश करायचा असेल कल्कीला हे यावंच लागणार. आणि देवानं स्वतः सांगितलं की माझ्या 10 अवतारात मी 10वा जो अवतार आहे तो परिपूर्णतेने घेणार आहे. देवाचे अवतार पाहायला गेलं तर देव आधी मासा आहे, त्यानंतर कुर्म आहे, म्हणजे मासा हा पाण्यातच राहतो, पाणी सोडून बाहेर येत नाही. त्यानंतर कुर्म आहे, मासा म्हणजे मच्छा होता, हा मत्स्य अवतार. त्यानंतर कुर्म म्हणजे कासव, ते कासव पाण्यातही राहतं आणि जमिनीवर येतं. त्यानंतरचा जो अवतार आहे वरह, तो वरह अवतार असा आहे की डुक्कर म्हणतो आपण थोडक्यात. तर त्याने अवतार काय घेतला, ज्यावेळेस बाबा हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे दोघे भाऊ होते. हिरण्याक्षनं ही पृथ्वी आहे ती उचलली समुद्रात नेऊन बुडवली, समुद्रात नेऊन लपवली. तिला वर करण्यासाठी हा मग भगवंताने अवतार घेतला, हिरण्याक्षचा वध केला. त्याचाच भाऊ जो हिरण्यकश्यप आहे त्याला नाव घेतलेलं आवडत नव्हतं देवाचं, नारायणा नारायणा
नाव घेतलेलं आवडत नव्हतं. भक्त प्रल्हादाने तेच केलं, नारायणा 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 करायला लागले. त्याच्यावरती एवढे संकट दिली, स्वतःच्या बापानं मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा टिकला नाही, टिकावं लागला नाही. आणि ज्या वेळेस नारायण नारायण बाबा सारखा नारायण नारायण करतोय, मला त्या नावाचा कलंक आहे, मला आवडत नाही ते नाव, तू हे नाव माझ्यापाशी घेऊ नकोस. स्वतःची बहीण होलिका, तिनं सुद्धा अग्नीमध्ये त्याची अग्नीची तिला वरदान होतं की ती जळत नव्हती, पण नामानं तो वाचला आणि अग्नीतनं स्वतः तिला वरदान आहे ती जळून गेली. त्यामुळे होळी साजरी हा, म्हणूनच होळी साजरी होते. म्हणजे ह्या ज्या पुरातन कट्टा आहेत ह्याचा आपल्या या सणाशी एक निष्ठतेनं भाव प्रकट केलेला आहे. त्या पद्धतीनं नारायणाचं नाम घेत असताना बाबा त्याचा अवतार यायचा आहे भक्त प्रल्हाद, आणि भगवंत परमात्म्याचा अवतार आता होणार आहे. मग त्यावेळेस सांगितलं, तुझा नारायण आहे ना, तू म्हणतोयस ना नारायण नारायण, तू नारायण आहे तरी कुठं, ये तो बोलिये काष्टी पाशानी वनमाळी आहे जेथे तेथे. तुम्ही पाहाल तिकडे आहे, सजीव सृष्टीमध्ये कुणाच्यात नाही असं नाही. ज्ञानेश्वरमध्ये त्याचा पुरावा आहे, जे जे भेटे भूत ते माणी, जे भगवंत हाची भक्ती योग निश्चित जाणं माझा. साक्षात अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात की मी बाबा कुठं नाही असं नाही, सगळ्या सजीव सृष्टीत आहे मी, तुझ्यात आहे माझ्यात आहे, सर्वागटी राम देहा देही एक, सगळीकडे आहे. सूर्यप्रकाशक शस्त्रश्री, सूर्य किती येतो एकच आहे. 1000 पाण्याची गाडगी भरली, 1000, आता त्या गाडग्यामध्ये आता सूर्य किती दिसतात, 1000 दिसतात. ती सगळी जरी सूर्य फोडून टाकले तरी मेन सूर्य फुटलाय का. तशी तुम्ही आम्ही एक दिवस जाणार आहे, पण यातला जो आत्मा आहे तो कधी, त्याला पुरावा आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग तो नथून वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्य नातो. म्हणजे जो आत्मा स्वरूप आहे ते कधीही मरत नाही. जसे की आपल्या अंगावरची फाटलेली कपडे आपण काढून टाकून देतो आणि नवीन परिधान करतो, तसाच हा आत्मा ज्यावेळेस समजलं की हे देह आता नास्तिक झालाय, ह्याला आता नाशिवंत पावणार आहे, त्यावेळेस ते आत्मा दुसरा शरीर त्याला प्रकट असतं, त्याच्यामध्ये तो जाऊन बसतो. ह्या देहाचा आपण काय करतो, नेऊन चितेवरती नेऊन त्याला जाळून टाकतो. म्हणजे ह्या गोष्टी आहेत. हिंदू धर्मात तसं पुनराविष्य, नेक्स्ट लाईफ हे जी कन्सेप्ट आहे, पण ते बाकीच्या धर्मांमध्ये त्याला तेवढं मान्यता नाही. बरोबर आहे. कसं आहे, पुनर्जन्म हा होतच असतो, पुनर्जन्म हा होत असतो. देवांचा होतो, आमचा तुमचा होतो, आम्ही त्यावेळेस सुद्धा होतो, आत्ताही आहे, इथून पुढे असे. जसं की पाहायला गेलं तुम्हाला पुनर्जन्माविषयी सांगायचं झालं तर ज्यावेळेस भक्त प्रल्हादाचा अवतार आहे, हा भक्त प्रल्हाद सत्ययुगामध्ये अवतार आहे. त्याच्यानंतरचा जो अवतार आहे म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज हे कशा अवतारात देवासोबत आहेत हे सांगत असताना, भक्त प्रल्हाद सत्ययुगाच्या अवतारामध्ये या नरसिंहासोबत ते भक्त प्रल्हाद होते. रामाच्या अवतारात अंगद होते. त्यानंतर द्वापर युगात मध्ये उद्धव होते. कलियुगामध्ये बाबा श्री विठ्ठलाच्या अवतारामध्ये पहिले नामदेवराय झाले आणि नंतर मग तुकोबाराय. नामी याचा तुका, ज्ञानी याचा एका, अशी तुकोबाराय म्हणजे पुराणात मध्ये आमच्या तसा उल्लेख आहे. म्हणजे हा पुनरावतारच आहे ना देवाचा. जसा देव अवतार घेतो तसा या संतांनी सुद्धा अवतार. जसं तुम्ही श्लोकामध्ये सांगितलं की आत्मा कायम राहणार आणि ध्येय बदलत जाणार. सायंटिफिक टर्मला पण त्याला असं आहे की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर ऑब्जेक्ट. ते सायंटिफिकली पण कुठं प्रूफ आहे. हो. आणि आपली आत्मा म्हणजे एक प्रकारची एनर्जीच. बरोबर आहे. आत्म्याला कधी मरण नसतं. मरण हे देहाला आहे, मरण हे देहाला आहे. आत्मा या परमात्मा साक्षात तो भगवंतच आहे. हो, आपल्यामध्ये देव आहे हे जाणीव कधी होते, आता कली आणि कलकी. कली म्हणजे काय, वाईट वृत्तीच. ही वाईट वृत्ती कधी आपली जाणार आहे, ज्यावेळेस आपण चांगल्या विचारानं जे आपल्यामध्ये ज्यावेळेस देवाचं अस्तित्व निर्माण होईल. आपण म्हणतो ना, देव पाहावया गेलं देवाचे होऊन ठेवलो. तर देवाच्या जेवढं आपण मागं जाईल तेवढं त्याच्या सुद्धा काही गोष्टी आपल्याला समजतील, एनर्जी आपली चांगली होईल. आपण आता काय काय म्हणतात, देवाचं नाव घेऊन काय होते का, तर बाबा देवाचं जर नाव घेतलं तर सगळ्याच गोष्टी शक्य होतात. देवाचं नाव असं आहे, एनर्जी मिळते त्याच्यात. एनर्जी भेटली, चांगली वृत्ती निर्माण होते. चांगली वृत्ती काय करू शकते, तर वाईट वृत्तीला मात करू शकते. म्हणजे आमच्याकडून कधी आम्ही आयुष्य जगत असताना कधी वाईट विचार करणार नाही, कुणाला फसवणार नाही. कारण वर्म सर्वेश्वर पूजनाचे सांगत असताना सांगितलं, कोण्याही जीवाचं न घडू मत्सर. आमच्याकडून कोणत्याही जीवाला हानी पोचता कामा नये, मग तो पशु असू दे, पक्षी असू दे किंवा मनुष्य असू दे. हे कुठेतरी आता विलुप्त व्हायला. अहंकार, माणसाचा सर्वात मोठा शत्रू हा अहंकार आहे. डेफिनेटली. जसं की अहंकार याचं ज्ञान असावं,
ज्ञानांचा अहंकार नसावा. ओके. रामाला अहंकाराचं ज्ञान होतं म्हणून देव आहेत. रावणाला अहंकाराचं ज्ञानाचा अहंकार होता, मग तो खूप मोठा पंडित होता पण टिकला का नाही, म्हणून अहंकार मारू शकतो. या ज्या गोष्टी आहेत ही वाईट वृत्ती, ही कलीची वृत्ती आहे. ही कलीची वृत्ती जर घालवायची असेल तर देवाचं नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. आणि ते देवाचं नामस्मरण मुखानं घ्या, आनंदानं घ्या, प्रेमानं घ्या, तो आपला असंच होणार आहे. यासाठी फक्त एवढंच आहे की सद्गुरु विना सापडे न सोय धरावे ते पाय आदाय. आयुष्यामध्ये जोपर्यंत गुरु करत नाही तोपर्यंत कुठलंच ज्ञान भेटत नाही. नक्कीच. गुरु विना अनुभव कैसा कळे, तपेविन दैवत, दिदल्या विना प्राप्त, गुंजे विना हित कोण सांगे, ज्ञान देव सांगे दृष्टांतांची मात, साधूचा संगती तरुणोपाय. तुम्हाला जर गुरु त्या पद्धतीचा पाहिजे असेल तर तुम्ही साधूंच्या संगतीत जावा. साधूची संगत असे की आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळत यायला लागे. ते आपल्यासारखंच करतात, आपल्या विचाराचा ढोस पाचतात, आपल्या सानिध्यात आला ना तो आपल्या बरोबरच करून घेतात. समुद्र अथांग आहे, मोठा आहे, साऱ्या नद्या जाऊन त्याला मिळतात, मग त्यानं काय बाहेर टाकल्या का, सगळ्यांना समावून घेतो ना. पण तिथपर्यंत पोचावं लागतं आणि तिथपर्यंत पोचलो की आमचं जीवन सुखरूप, सुखाचं, आनंदाचं होत असतं. साधूच्या संगतीत गेल्यानंतरच आपण बदलू शकतो किंवा घडू शकतो. माणसाच्या आयुष्यात असं आहे की घडणं आणि बिघडणं हे संगतीवर डिपेंड असतं. तुम्ही जर चांगल्याची संगत केली तर आयुष्य तुमचं चांगलंच होणार आहे, आणि जर तुम्ही वाईटाची जर संगत केली तर तुम्हाला माहित आहे आपण वाईटच वृत्तीचं होणार आहे. द्राक्षाचा वेल कडू लिंबावरही गेला, कडू कैसा झाला सांगते, मूळची द्राक्ष ही गोड असतात, पण चुकून उगवलं द्राक्षाचा वेल त्या कडुलिंबाच्या झाडावर, संगत लागली कडुलिंबाची, त्यामुळे त्याचा वेल त्याच्या संगतीला गेल्यामुळे तो कडू झाला. हेच आयुष्यामध्ये असतंय. त्यामुळं भगवंताचे जे दशा अवतार झाले त्यामध्ये काय की आम्हाला जर तो आमच्यासाठी अवतार घेत होता का तर आम्ही वाईटांच्या दृष्टिकोनातून बघत होतो. वाईट वृत्ती कुठेतरी खंटली जावी आणि कुठेतरी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी भगवंताचा अवतार होत होता. जसं की नरसिंहाचा झाला, त्यानंतर वामन, परशुराम, राम. मी मगाशी सांगत होतो मला पाण्यातनं भगवंत जमिनीवरती आला, तो कोणाच्या रूपात आला तर कासवाच्या रूपात, नंतर वराहाच्या, त्यानंतर आता देवाना अवतार घेतला पण आतापर्यंत पशु होता, आता शरीर हे माणसाचं आहे आणि धड जे आहे ते सिंहाचं आहे. तिथून पुढचा अवतार घेतला वामन, आता बारक्या बाल रूपात आला. त्यानंतर परशुराम परिपूर्ण नाही, परिपूर्ण झाला पुढच्या अवतारात सीतेला सोबत घेऊन, एक वाचनी, एक बाणी, एक पत्नी, पण बंधनात आहे. ते बंधन तोडण्यासाठी मग श्रीकृष्णाचा अवतार आहे. श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये ज्ञान दिलं कृष्ण वंदे जगद्गुरु. या जगामध्ये 3 गुरु आहेत जे महागुरु आहेत. जगाचे जगद्गुरु कोण आहेत तर 3 गुरु आहेत. प्रथमता नाव येतं ते श्रीकृष्णाचं, श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु. दुसरे श्री तुकाराम महाराज, तेही जगद्गुरु आहेत. आणि शंकर आद्य गुरु शंकराचार्य, असे 3 जगद्गुरु आहेत. त्यानंतरचा अवतार बुद्ध आणि त्यानंतरचा अवतार जो येणार आहे तो कल्की. हा कलीचा नाश करणार आहे, तो मला त्या जाळ्यात वाचवणार आहे. तोचा अवतार होस तोपर्यंत आपण काय करावं तर त्याचं नामस्मरण करावं. मग कोणत्याही देवाचं करा, जेणेकरून आपल्यामध्ये ती ऊर्जा शक्ती निर्माण होईल आणि आपण टिकू शकतो. यासाठी महाराज सांगतात की नामाविना सर्वश्रेष्ठ काय नाही, नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, नाम अधिक संकीर्तन अधिक वैष्णवांची जोडी, तेने पापे अनंत कोडी गेली त्यांची, म्हणजे ते पाप आपली धुवून जाणार आहे. बरोबर, नाम सर्वश्रेष्ठ सांगितलं. ह्युमन रिव्होल्युशन थेअरी पण अशीच आहे. पहिला पाण्यामध्ये बॅक्टेरिया जीव तयार झाले, मग त्यानंतर ते पृथ्वी तलावर आले, मग त्यांच्यात उत्क्रांती होत गेली, मग प्राणीरूपी, मग प्राणीरूपांचं आपलं पण माकडांच्यातनं मनुष्यामध्ये हे झाले. सायकल बऱ्यापैकी सेमच आहे. सायकल देवाची असो किंवा मनुष्याची असो, मनुष्याचा म्हणजे देवाचाच अंश तुम्ही आम्ही असल्यामुळं तो जसा जन्माला आला तसाच तुम्ही आम्ही आलो. मूळचा देव श्री विष्णू भगवंत परमात्मा, तिथून ही सुरुवात आहे. त्याचे हे 10 अवतार आहेत. मग अशी तुम्ही परशुरामाची कथा सांगत होता तेव्हा तुम्ही म्हणला क्षत्रियांचा नाशसाठी परशुराम, जे शस्त्रधार आहेत त्यांचा नाश करण्यासाठी परशुराम मिळाले. नेमकी किती वर्ण होते आणि कसे कसे ते वर्ण जर पाहायला गेलं तर 4 वर्ण आहेत. एक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि ते कशा आयडेंटिफाय होतात? असं नाही की ते जातीवरती बाबा ब्राह्मण आहे तर तो ब्राह्मण आहे, क्षत्रिय मध्ये असं
असं नाही. ब्राह्मण म्हणजे कोण? सततम कीर्तयंतो माम यतंतच दुर्व्रतः नमस्तस्य माम भक्त्यांनी ते तो पासते. जो कोणत्याही काष्टाचा असू दे, कोणत्याही जातीत कुळातला असू दे, तो जर भगवंत परमात्म्याचं जर संलग्न करत असेल किंवा त्याचा जर विचार करत असेल किंवा त्याच्या भक्ती मार्गात असेल तर तो ब्राह्मण आहे. क्षत्रिय म्हणजे देशासाठी लढतोय, स्वतःसाठी लढतोय किंवा जगासाठी लढतोय, तो क्षत्रिय आहे. जो व्यापार करतोय म्हणजे जो धर्म करतोय की बाबा काय नाही, माझं हे धंदा करणं, व्यापार करणं, व्यवसाय करणं हे माझं कर्म आहे, त्याचं कर्म ते असलं म्हणजे कर्मानुसार तो वैश्य आहे. आणि शूद्र, शूद्र म्हणजे काय तर नोकरदार, कोणाच्या तर हाताखाली काम करणं किंवा कुठली गोष्ट स्वतः एखाद्याच्या बाबा हाताखाली कोणाच्या तर अंडर काम करणं, हा शूद्र आहे. म्हणजे हे कर्मानुसार पडलेले फरक आहेत, ते जातीविषयी नाही. हे जे 4 वर्ण, तसंच आपला हा देह जर बघायला गेलं तर हा सुद्धा एक वर्णच आहे. याच्यामध्ये हे जे मुख आहे याला ज्ञान आहे, डोळे, कान, मुख हे ज्ञान आहे. यांना आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे ह्याच्याकडे ते ब्राह्मणाचं ज्ञान आहे. हात, आपण जगत असताना किंवा लढत असताना आपल्याला हे हात मजबूत असतात, त्यासाठी हे हात कोण आहे तर क्षत्रिय आहे. ही वाणी, पोट म्हणजे वाणी म्हणजे वैश्य, आणि हे पाय जे आहेत ते शूद्र आहेत. ह्या 4ही जण एकत्र जर असले तर हा देह चालतो. तसं हे 4 वर्ण जर एकत्र असले तर ही सृष्टी चालत असते. नक्कीच. मला सांगा, प्रत्येक योगायोगामध्ये फरक काय आहे आणि सर्वात उत्तम युग कोणता? फरक हाच आहे की ज्यावेळेस सत्ययुग होतं त्यावेळेस लाखोचं वर्ष होतं, त्यानंतर त्रेता आलं, द्वापर आलं, असं युगात थोडं 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 कमी होत आलं. आता जे कलियुग आहे ते 100 वर्षाचं आहे. पण माझ्या मते जर बघायला गेलं तर 100 वर्षाचं हे कलियुग आहे, यामध्ये देव लगेच प्राप्त होतोय. नाम फक्त देवाचं घेतलं तर प्राप्त होतोय. त्यामुळे सर्वात श्रेष्ठ जर बघायला गेलं तर कलियुगामध्ये अधर्म आहे पण मुक्ती सुद्धा लगेच आहे किंवा देव सुद्धा लगेच भेटतोय. ज्याला तपश्चर्या करून, योग याग विधी करून किंवा यज्ञ करून देव प्राप्त झाला नसता, ते या कलियुगामध्ये लगेच होतं. म्हणून आमचं तुमचं भाग्य आहे की आम्ही कलियुगामध्ये जन्माला आलोय. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या परंपरा, देवाची परंपरा आहे, साधू संतांची परंपरा आहे. परंपरेमध्ये आम्ही जगत असलो, त्यांचा जो आशय आहे तो घेऊन आम्ही जगतोय साधू संतांच्या वचनावरती. त्यामुळं हे जे कलियुग आहे हे सर्वश्रेष्ठ म्हणायला काही हरकत नाही. एक सहसा वापरणारी कन्सेप्ट आहे जी लोक म्हणत असतात सारखी की कर्म चांगले करत राहावा. आणि कर्म एकदम फार डीप कन्सेप्ट आहे. आता महाभारतात देखील उल्लेख बघितला, जेव्हा द्वारकेतनं अर्जुन श्रीकृष्णांच्या काही सहाय्यकांना घेऊन हस्तिनापूरला जात होता, तेव्हा काही लुटेऱ्यांनी अर्जुनाच्या ह्याच्यावर हल्ला केला. अच्छा. त्या ह्याच्यामध्ये अर्जुनाला बाण चालवायला जमले नाहीत. जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी त्या टायमाला त्या लुटेऱ्यांसमोर थोडंफार हरला. ते का झालं? कारण की महाभारतात त्याचा असा उल्लेख आहे कारण की अर्जुनाचं कर्म पूर्ण झालं. बरोबर. आता कलियुगामध्ये लोकांचं काय कर्म असलं पाहिजे? कलियुगामध्ये कसं आहे, कलियुगामध्ये कर्म हे चांगलं ठेवावं माणसानं. कारण कलीचा प्रभाव वाढतो कधी, ज्यावेळेस कलियुगामध्ये अधर्म जास्त वाढेल किंवा वाईट वृत्ती जास्त वाढेल. वाईट वृत्ती कशामुळे वाढते की एकमेकांच्या विषयी कपट, छल किंवा नाशाच्या विनाशाला गेलेले लोक आहेत किंवा एकमेकांविषयी वाईट वृत्ती करणार आहेत, ह्याच्यामुळं अधर्म वाढत असतोय किंवा ती कलीला तेवढी शक्ती मिळते. पण कलियुगामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर नामस्मरण जेवढं तुम्ही घ्याल, जेवढं देवाचं अस्तित्व निर्माण कराल, जेवढं देवाची एनर्जी तुम्ही जास्त दाखवाल, कसं आहे त्या पद्धतीनं ते कलीला सुद्धा हरवू शकतं आणि आपण तोपर्यंत टिकू शकतो. जर कलीचा जर जास्त प्रभाव झाला तर देव तर अवताराला येणारच आहे, पण आपल्याला सुद्धा आपल्या हातात सुद्धा आहे की बाबा कलीचा प्रभाव कमी कसा होईल. तर कर्म चांगले करत राहा, आपोआप कलीचा प्रभाव आमच्या तुमच्यावरचा का होईना कमी होईल. प्रत्येकावरती प्रभाव आहे कलीचा, माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सगळ्यांच्यात आहे. जेवढं तुम्ही भगवंताशी रिलेटिव्ह राहाल तेवढा तुमच्या आयुष्यातला तरी कलीचा प्रभाव कमी येईल. इतरांचं सांगू शकत नाही. त्यांनी जर त्यांच्या आयुष्यामध्ये जर कलीचा प्रभाव वाढवून कमी करायचा असेल तर त्यांनी जर देवाची भक्ती केली तर आपोआप होईल. पण प्रत्येकानं अस्तित्व आहे प्रत्येकाचं, प्रत्येकानं हे ठरवून जर केलं, चांगलं कर्म केलं तर 100% हा कलीचा प्रभाव कमी होऊन देवाची भक्ती करत त्याला ते फळ प्राप्त होऊ शकतं. नक्कीच. मग मित्रांनो, आपल्याला अजून असे ऐतिहासिक पॉडकास्ट बघायचे असले तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा
आम्ही लवकरच याचा अजून एक पार्ट नक्कीच घेऊन येऊ तुमच्यासाठी. धन्यवाद. मग आज वारीचं एवढं तुम्ही आम्हाला अमूल्य ज्ञान दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आमच्याकडनं तुम्हाला छोटीशी भेट. मग मित्रांनो, आजच्या वारीचे स्पॉन्सर्स आहेत संजय कोरे अण्णा व आमचे बाबा. धन्यवाद. रामकृष्ण.